सत्य परेशान होत आहे याचा अर्थ काय असतं ते सांगतो। बरखास्त आमदार माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्रे सादर करत सरकारला फसवत 4 फ्लॅट ढापले हे सत्य आहे। पैशाच्या व सत्तेच्या जोरावर स्टे घेत शिक्षा अंमलात आणणे ऐवजी लांबवणे आणि कोर्टासह जनतेला परेशान करताय हे सत्य आहे। नीतिमत्ता ठेवून कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे हे सत्य आहे, परंतु खुर्चीला चिकटून बसले आणि सिन्नर तालुक्यातील जनतेला परेशान करत आहेत। सिन्नर तालुक्याची मान खाली घातली हे सत्य आहे। आता माणिकराव कोकाटे गुन्हेगार आहेत, कोर्टाने 2 वर्ष सजा ठोठावली हे सत्य आहे। आता जेल होणार आणि आमदारकी पद बरखास्त झाले हे सत्य आहे। स्टे फक्त 1-2 महिने मुदत आहे। नीतिमत्ता म्हणून दुसरे कुणी असते तर राजीनामा दिला असता, परंतु सर्वच लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, मनोहर जोशी यासारखे स्वच्छ चारित्र्यवान नीतिमत्ता जपणारे नेतृत्व होत नाही। कुठल्याही गुन्ह्यात नसताना पण राजीनामा दिला स्वाभिमानाने। नीतिमत्ता नाही कोकाटेंना हे सत्य आहे। या जागेवर सिन्नरचा कुणीही असता तर शिक्षा सुनावली तेव्हाच नीतिमत्ता म्हणून लगेच आमदार पद सोडलं असतं, पण ती हवी ना। राजीनामा देवो ना देवो आमदार पद बरखास्त झालेला आहे कायदेशीर। सिन्नर तालुक्यातील जनतेची यांच्यापासून सुटका झाली आहे। 6 महिन्यात निवडणुका होणार, नवीन आमदार मिळणार हे सत्य आहे। कोर्टाने माणिकरावजी कोकाटे साहेब यांना 2 वर्षाची शिक्षा दिलेली आहे आणि 2 वर्षाची शिक्षा झाली की त्या व्यक्तीला आमदार आणि खासदार आणि मंत्रिपदावर राहता येत नाही। नाशिक कोर्टामध्ये काल कोर्टाने दिलेल्या 2 वर्षाच्या सजेला स्थगिती मिळाली म्हणजे शिक्षा रद्द झाली नाही, पण तरीसुद्धा काही लोक म्हणतात की सत्य परेशान होत आहे, पराजित नाही। परंतु त्यांना मी सांगू इच्छितो का कोर्टाने ज्यांना क्रिमिनल ठरवलं, गुन्हेगार ठरवलं हे सत्य आहे आणि कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा दिलेली आहे तर ती तुम्ही मान्य करत ती भोगली पाहिजे आणि आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे हे सत्य आहे। परंतु तुम्ही पैसा आणि सत्तेच्या जोरावरती कोर्टामध्ये स्टे घेत तुम्ही ती शिक्षा लांबवताय हे सत्याला परेशान आहे। सिन्नरच्या जनतेला तुम्ही आमदारकी पदातून मुक्त केलं पाहिजे, नैतिकता म्हणून तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे हे सत्य आहे। परंतु तुम्ही गोळ्याच्या ढेपीला जसा मुंगळा चिटकतो तसं तुम्ही खुर्चीला चिटकून बसले आहात आणि सिन्नरच्या जनतेला स्वच्छ आमदार निवडून देण्यासाठी निवडणूक त्वरित होईल झाली पाहिजे ती तुम्ही लांबवत आहात हे सत्याला परेशान तुम्ही करत आहात। म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो की सत्य परेशान होत आहे परंतु पराजित नाही। हे चांगलं वागणाऱ्या निरपराध माणसासाठी ही म्हणा लागू पडते। बलात्कार, खंडणी घेणं, गुन्हेगारी करणं आणि सरकारची घरं खोटी कागदपत्र देऊन लाटणं याच्यासाठी लागू नाही पडत। सरकारची खोटी कागदपत्र सरकारमध्ये दाखल करून सरकारला फसवणे हे सत्य आहे आणि ती घरं तुम्ही ढापणे, 1 नाही 4 घरं ढापणं हे सत्य आहे आणि या असं असूनही तुम्ही त्याला स्टे घेत पळवाटा काढतात आणि ती केस तुम्ही अंमलात आणण्यासाठी खोडा घालतात हे सत्याला परेशान तुम्ही करत आहात हे वास्तव आहे। म्हणून तुम्ही त्वरित राजीनामा द्यावा। तुम्हाला जानाची नाही तर मनाची जर असेल, नीतिमत्ता असेल तर माणिकराव कोकाटे साहेब यांनी आमदारकीचा त्वरित राजीनामा द्यावा आणि केस किती दिवस कोर्टात चालू सर्वोच्च न्यायालयात जावो आणि तिथं जो निर्णय होईल तो आम्हालाही मान्य राहील आणि तुम्ही मान्य करावा ही आमची विनंती आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।